श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणती झाडे घरामध्ये लावावीत, त्याप्रमाणेच कोणत्या झाडाला स्पर्श करावा आणि कोणत्या झाडांची पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पंचांगानुसार 8 मार्च 2024ला रात्री 9:57 महाशिवरात्रीची तिथी ही सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 9 मार्चला सायंकाळी 6:17 ही तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. शिवांची उपासना जी आहे तर ती प्रदोष काळात केली जाते. त्यामुळे या दिवशी शिवपूजेचा शुभवेळ जो आहे तर तो असणार आहे संध्याकाळी 6:25 पासून ते 9:28 पर्यंत. तर असा हा शुभमुहूर्त आहे आणि याच शुभ दिवशी आपल्याला काही झाडांना स्पर्श तर हे सुद्धा करायचे आहेत. शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय खास असतो. या दिवशी शिवभक्त शिवशंकरांची मनापासून पूजा करतात आणि फक्त तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केले आणि आपल्याला ज्याप्रमाणे पेलेल असा उपवास केला तरीसुद्धा भगवान शिव हे भक्तांवरती तत्काळ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देत असतात. आता आपण हे पाहूया की आपल्याला या दिवशी कोणती झाडे ही आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहेत. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे बेलाचे झाड. आपल्याला माहीत आहे की बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय आहे आणि बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, ती अपूर्ण मानली जाते. तसेच बेलाचे जे फळ आहे तर हे सुद्धा महादेवांना आवडते आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराजवळ बेलाचे झाड लावावे आणि यामुळे शिव जे आहेत तर ते प्रसन्न होतात. तसेच नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते. जे काही वास्तुदोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि बेलाच्या झाडाचा अजून एक धार्मिक दृष्ट्या जर फायदा बघायचं म्हटलं तर आपल्या घरावरती जर कोणी वाईट बाधा केली असेल तर ती सुद्धा नष्ट करण्याचे काम जे आहे तर ते बेलाचे झाड करत असते. यानंतर दुसरे झाड आहे जे आपण आपल्या घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लावावे तर ते म्हणजे धोत्रा. वास्तुशास्त्रानुसार काटेरी रोप हे घरामध्ये किंवा घरासमोर नसावे, परंतु धोत्रा याला अपवाद आहे. धोत्रा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर घरामध्ये बरकत येते, घरावरील संकटे दूर होतात. तसेच धोत्र्याचे जे फूल आहे आणि फळ आहे तर हे शिवांना अर्पण जर आपण केले तर याचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या कठीणातील कठीण ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात. यानंतरचं झाड आहे ते म्हणजे चंदन. तुम्ही चंदन जे आहे तर ते सुद्धा तुमच्या घराजवळ लावू शकता. तसेच तुम्ही मोगऱ्याचं झाडसुद्धा लावू शकता. मोगरा जो आहे तर तो माता पार्वतीला अतिशय आवडता आहे आणि देवी पार्वतीची कृपा मिळवण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी मोगऱ्याचे झाड आपण लावू शकतो. यामुळे आपल्याला वैवाहिक सुख मिळत असते, अखंड सौभाग्य प्राप्त होत असते. यानंतर आहे ते म्हणजे चमेली. चमेलीचे फूल जर आपण शिवलिंगावरती अर्पण केले तर विवाह लवकर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे चमेलीचं झाडसुद्धा आपण या दिवशी लावू शकतो. आता आपल्याला कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे तर त्यामध्ये पहिलं जे आहे तर ते अगोदर सांगितल्याप्रमाणे बेलाचे झाडच आहे. आपल्याला बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे. बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाला बेलाच्या झाडाखाली काही वस्तू दान देऊ शकता. तसेच तुम्ही ही जी मी झाडे सांगितलेली आहेत, बेलाचे झाड, धोत्र्याचे झाड, चंदन, मोगरा, चमेली, तर दान स्वरूपात इतरांना जरी तुम्ही ही झाडे दिली तरीसुद्धा शिव जे आहेत तर ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात. आता बेलाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला बेलाला जल अर्पण करायचं आहे, चंदन अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत, धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि आवर्जून आपल्याला एक दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. हा दिवा तुम्ही एका वातीचा लावा किंवा चौमुखी लावला तरीसुद्धा चालेल आणि हा दिवा लावताना त्या दिव्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून हा दिवा लावायचा आहे आणि मनोभावे बेलाच्या झाडाला हात लावून खोडाला स्पर्श करायचा आणि मनोभावे शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे आणि तुमची जी समस्या आहे तर ती बोलायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. श्रद्धेने आणि विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यानंतर दुसरं जे झाड आहे तर ते आहे शमीचे झाड.
शमी वनस्पती जी आहे तर ही जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करत असते. पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती. तसेच पांडवांनी वनवासामध्ये असताना त्यांची शस्त्रे सुद्धा याच झाडावरती लपवली होती आणि म्हणूनच शमीचे झाड हे शक्तिशाली मानले जाते. शमीच्या झाडाखाली आपण दिवासुद्धा लावायचा आहे. शमीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि शमीच्या झाडाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर फुले अर्पण करायची आहेत आणि दिवासुद्धा लावायचा आहे. तसेच शमीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेवायला देऊ शकता किंवा तुम्ही अन्नदान करू शकता. एखाद्या चांगल्या कामासाठी जर तुम्ही कधी गेलात तर या शमीच्या झाडाचे तुम्ही दर्शन करून गेलात तर ते तुमचे काम जे आहे तर ते सफल होत असते. तसेच तुम्ही नित्यनेमाने जर शमीच्या झाडाची पूजा केली तर आयुष्यातील सर्व वेदना आणि समस्या नष्ट होत असतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुम्ही या शमीच्या झाडाची पूजा करू शकता, शमीच्या झाडाला स्पर्श करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे धोत्रा. काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला धोत्र्याचं फूल आणि फळ तोडण्यापूर्वी धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. कारण धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करून जर तुम्ही फूल आणि फळ तोडले तर महादेव जे आहेत तर ते प्रसन्न होणार आहेत आणि हे फूल आणि फळ तुम्ही घरी जर पूजा मांडणी केली असेल तर घरी अर्पण करा किंवा मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करा. शिवपुराणामध्ये सुद्धा धोत्रा महादेवांना अर्पण करावा तर असे सांगितलेले आहे. खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी धोत्र्याचे जे फळ आहे तर ते नक्की शिवलिंगावरती अर्पण करावे. आणि यानंतरचा वृक्ष आहे, ज्या वृक्षाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष. पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे. त्याप्रमाणेच या दिवशी पिंपळ वृक्षाला आवर्जून काळे तीळ अर्पण करायचे आहेत. पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळ वृक्षाला आपण जल जे अर्पण करणार आहोत तर यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि हे जल आपल्याला गोलाकार 11 प्रदक्षिणा घालत अर्पण करायचं आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे, तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचं, पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचे आहे. आणि पिंपळ वृक्षाची सर्व पूजा झाल्यावर आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावायचा आहे, तुमची समस्या सांगायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. दिवा जो आहे तर तो तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली तसाच राहू द्यायचा आहे. दिवा लावताना तुम्ही कणकेचा दिवा लावा किंवा कोणत्याही धातूचा दिवा लावू शकता. फक्त तुम्ही जेव्हा या झाडांची पूजा कराल आणि घरी याल तर तेव्हा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे. यामुळे आपलं जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट होत असते, महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे तुम्ही ही झाडे तुमच्या घरी लावू शकता आणि या झाडांना स्पर्श करून त्यांची पूजा सुद्धा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो, कारण हे अत्यंत शुभ मानले आहे.